बिग बॉस 18 हिंदीमध्ये एक टास्क दिलेला आहे, वक्त का खेळ. तर या टास्कमध्ये 7 सदस्य आहे, 7 सदस्य नॉमिनेट झालेले आहेत. तर टाईम गॉड असलेला रजत दलाल त्याला म्हणजे एक पॉवर दिलेली आहे की तो एका सदस्याला सेफ करू शकतो आणि बाकीचे जे 5 सदस्य आहेत त्यांना नॉमिनेट करताना एखादा ठोस कारण द्यायचं आहे. एकूण 7 जणांचे फोटो लावलेले आहेत त्या बोर्डवर, पण त्याला सोडून बाकीच्यांना त्याला म्हणजे नॉमिनेट करायचं आहे आणि एकाला सेफ करायचं आहे. तर आता त्या याच्यामध्ये आता तो कोणाला सेफ करतो हे पाहणं मनोरंजक ठरणार आहे. तर सुरुवातीला तो करणवीरला म्हणजे त्याचा फोटो घेतो आणि ते एक म्हणजे असं मुंडकं ठेवलेलं आहे, डोकं ठेवलेलं आहे, त्या डोक्यावर ठेवून ते फाडायचं असतं आणि त्या डोक्याला घुशे मारायचे असतात. घुशे म्हणजे बुक्क्या मारायचे असतात. तर तो सुरुवातीलाच करणवीरचा फोटो घेतो आणि करणवीरचा फोटो घेऊन त्या डोक्यावर ठेवून फाडतो आणि बुक्के मारतो आणि फाडून फेकतो. तर आणि कारण काय सांगतो तर काय हा काही करत नाही, फक्त खात राहतो आणि काड्या पेटवीत राहतो, चुगल्या करीत राहतो असं सांगून एक कारण देऊन करणवीरला चा फोटो फाडून टाकतो. दुसरी आहे कशिश. म्हणजे कशिशनं त्याला टाईम गार्ड बनण्यासाठी मदत केलेली असते, पण करणवीर म्हणतो की ही शिल्पासोबत राहून ही शिल्पाला धोका देऊ शकते, तर ही कुणालाही धोका देऊ शकते, मलाही धोका देऊ शकते. म्हणून तो कशिशचा फोटो त्या डोक्यावर ठेवून बुक्के मारून फाडून फेकून देतो. आणि त्याच्यानंतर अविनाशला पण म्हणजे तसाच करतो, फोटो बुक्के मारून फाडून फेकतो. त्याच्यानंतर तेजेंद्र बग्गालाही म्हणजे त्याचा फोटो त्या डोक्यावर ठेवून बुक्क्या मारतो आणि फाडून फेकतो. कारण काय सांगतो तर तेजेंद्र बग्गा सोने के शिवाय कुछ नहीं करता असं सांगतो. जेव्हा म्हणजे ते गुणरत्न सदावर्ते होते तेव्हा थोडं बहुत त्याने काहीतरी म्हणजे दाखवलेलं आहे हे कार्य असं सांगून त्याचा फोटो फाडून टाकतो. त्याच्यानंतर ऋतिकाच्या बाबतीत ते फोटो घेतो आणि त्या डोक्यावर ठेवतो आणि बुक्क्या मारतो आणि ते फोटो फाडून टाकतो. कारण काय देतो तर फेक आहे म्हणजे, आणि ती बच्चे जैसी है असं म्हणत राहते आणि ती काहीतरी खोटं बोलते असं त्याचं म्हणणं आहे. त्याच्यानंतर तो घेतो चुमचा फोटो, चुमदरंगला म्हणतो की बोरिंग है, सिर्फ खाना बनाती है असं तो चुमदरंगला म्हणतो. आणि चुमदरंगच्या म्हणजे फोटोलाही त्या चुमदरंगच्या फोटोला घेऊन तो त्या डोक्यावर ठेवतो आणि बुक्क्या मारतो आणि फाडून फेकून देतो. अशा प्रकारे सगळ्या सदस्यांना त्यानं नॉमिनेट केलेलं आहे. आता राहिलेलं आहे फक्त दिग्विजयला त्याने सेफ केलेला आहे. दिग्विजय तसं वोटिंगच्या माध्यमातूनही सेफच होता, त्याला बऱ्याच प्रमाणात वोटिंग झालेली आहे, पण तरीही तो सेफच राहणार होता हे माहीत असतानाही रजतनं आणि दिग्विजयला सेफ केलेलं आहे. आणि सगळ्यांचे जे फोटो घेऊन तो म्हणजे त्या मुंडक्यावर ठेवून बुक्क्या मारून जे फेकलेलं आहे तर ते सदस्य त्याच्यावर नाराज झालेले असणार आहेत. बिग बॉसचा हे एक खेळ चालू असतो की बिग बॉस कोणालाही एकमेकाशी जमू देत नाही आहे, एकमेकांना मिळून मिसळून राहू देत नाही. काहीतरी टास्क आणून एकमेकाच्यामध्ये व्यत्यय निर्माण करून एकमेकाच्या मनामध्ये म्हणजे अशी कुठली तरी म्हणजे विरोधाभास अशी भावना निर्माण करतो. तर तुम्हाला कसा वाटला हा टास्क?